प्रहार संघटनेच्या अमरावती शहराच्या वतीने संपूर्ण जिल्ह्यातील संघटना बरखास्त करण्यात आली आहे। लवकरच संपूर्ण जिल्ह्यात नवीन पक्ष बांधणी करून पदाधिकारी यांच्या नियुक्त्या होणार आहे। याबाबत पक्ष प्रमुख बच्चू कडू यांनी आदेश दिले असल्याची माहिती पत्रकार परिषदेमधून छोटू महाराज वसू यांनी दिली। आज माननीय प्रहार पक्षप्रमुख माननीय मंत्री बच्चू कडू यांच्या आदेशाने अमरावती जिल्ह्यातील सर्व विंग्स प्रहार कामगार पक्ष असेल, प्रहार विद्यार्थी संघटना असेल, प्रहार शेतकरी संघटना असेल, या सर्व विंगचे जे पदाधिकारी आहेत, जिल्हाध्यक्ष असतील, तालुका अध्यक्ष असतील, शाखा अध्यक्ष असतील, ही सर्व कार्यकारिणी आज बच्चू कडू यांच्या आदेशाने आज रद्द करण्यात आलेली आहे। यानंतर प्रहारमध्ये जर कोणाला काम करण्याची इच्छा असेल, प्रहारचं पद जर कोणाला घुसवायचं असेल, प्रहारमध्ये काम करण्याची इच्छा असेल, अशा तरुण कार्यकर्त्यांना, विविध सामाजिक काम करणाऱ्या विविध संघटनाच्या कार्यकर्त्यांना आज आवाहनसुद्धा करतो मी या जिल्हा प्रमुख या नात्याने की त्यांनी आमच्याकडे अर्ज करावे आणि आपल्या केलेल्या सामाजिक कार्याचं आपण जो काही लेखाजोखा असेल तो माननीय बच्चू कडू यांच्यासमोर मांडावा आणि आपण त्या माध्यमातून त्यांची योग्य नियुक्ती करून त्यांना जर जिल्हा लेवलवर काम करायची इच्छा असेल, तालुका लेवलवर काम करण्याची इच्छा असेल तर आम्ही त्यांची नियुक्तीसुद्धा ते वेगळ्या पक्षाचे जरी असेल, वेगळ्या एखाद्या संघटनेचे जरी कार्यकर्ता असतील तर त्यांची प्रहारमध्ये येण्याची इच्छा जरी असेल तर अशा सर्व कार्यकर्त्यांना आव्हान आहे की त्यांनी आमच्याकडे अर्ज करावा। आम्ही पुनश्च त्यांचे विचार करून बच्चूभाऊच्या आदेशाने त्यांची सुद्धा नियुक्ती येत्या 1 महिन्याच्या आत करण्यात येईल असे बच्चूभाऊच्या आदेशाने मी इथे जाहीर करतो। धन्यवाद। पत्रकार परिषदेला मंगेश देशमुख, प्रवीण हेडगे, चंदू खेडकर, राहुल ठाकरे, निलेश पानसे, प्रफुल्ल नवहारे आदी उपस्थित होते। विदर्भ न्यूज करिता प्रदीप इंगोले।